गेल्या अनेक दिवसांपासून मागणी होती की रेल्वे स्टेशन नवीन उभारण्यात यावं. त्याचं कामकाज देखील सुरू होतं. तुम्ही देखील पाठपुरावा केला होता. आता मागणी पूर्ण झालेली आहे, पत्र देखील पूर्ण झालेलं आहे. तुम्ही आता एक नवीन मागणी केली की जो खर्च जो आहे तो संपूर्ण रेल्वे प्रशासनाने जो तो उचलला द्यावा. ही नवीन मागणी नाहीये. सातत्याने ठाणेकर नागरिकांची इच्छा आहे की या ठिकाणी नवीन स्टेशन उभारावं. दोन्ही बाजूचं काम पूर्ण झालेलं आहे. फक्त रेल्वे स्टेशन हे बांधणार रेल्वे, परंतु खर्च महानगरपालिकेने उचलावा अशा पद्धतीचं महानगरपालिकेने मान्य केलं होतं. स्मार्ट सिटी जो काही कार्यक्रम आहे हा बंद झालेला आहे. कोविड काळामध्ये महानगरपालिकेची आर्थिक परिस्थिती, कोर्टाच्या निर्णयामुळे जागेचा जो वाद होता, जो लागलेला विलंब, यामुळे तो खर्च जवळजवळ 300 करोड वरती गेलेला आहे. त्यावेळी मी खासदार झाल्यापासून एकनाथ शिंदे साहेब असतील, माननीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील, डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून हा खर्च रेल्वेने करावा. महानगरपालिकेची आर्थिक परिस्थिती नाहीये. ही मागणी आम्ही सातत्याने उचलून धरली होती. वेळोवेळी संसदेत सुद्धा हा विषय मांडला होता. आणि आज सांगायला आनंद होतोय की माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, अश्विनी वैष्णव रेल्वे मंत्री, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून जो 300 करोडचा जो खर्च आहे रेल्वे स्टेशनचा, तो रेल्वेने उचलण्याचं मान्य केलेलं आहे. रेल्वे बोर्डाकडे तसा विषयही गेलेला आहे. बाकीची जी अनुषंगाने होणारी कामं ठाणे महानगरपालिका करणार आहे, त्याला हिरवा कंदील मिळालेला आहे. त्यामुळे या सगळ्यांचं ठाणेकरांच्या वतीने मी आभार मानतो. तर काय काय सुविधा या रेल्वे स्थानकाच्या माध्यमातून मिळणार आहे, कशा प्रकारची कनेक्टिव्हिटी आहे, साधारणतः कधीपर्यंत हे रेल्वे स्टेशन? हे बघा, बाजूची दोन्ही कामं जी कनेक्टिव्हिटी आहे ती पूर्ण झालेली आहे. केबलिंगचं काम सुरू आहे, ब्रिजेसचं काम सुरू आहे. फक्त रेल्वे स्टेशनचं जे काम आहे आणि ते लवकरात लवकर सुरू होईल आणि ठाणेकरांच्या सेवेमध्ये हे नवीन स्टेशन येईल. तर एक महत्त्वाचा प्रश्न आहे या संदर्भातच की धर्मवीर आनंद दिघे यांचं मागणी जी आहे त्या रेल्वे स्थानकाला, या रेल्वे स्टेशनला ही ठाणे नगरी आहे. या ठाणे नगरीच्या विकासामध्ये धर्मवीर आनंद दिघे साहेब यांचा फार मोठा वाटा आहे. तर त्यांचं नाव द्यावं ही सर्व ठाणेकरांची मागणी आहे. तशा पद्धतीची मागणी आम्ही संसदेतही केलेली आहे आणि महानगरपालिकेने पण तसा पद्धतीचा प्रस्ताव मंजूर केलेला आहे आणि हे नाव त्यांना नक्कीच या स्टेशनला मिळेल. तर अंदाजे कधीपर्यंत रेल्वे स्टेशन? लवकरात लवकर हे काम पूर्ण होईल. स्टेशनचं काम बाकी अनुषंगाने जी कामं आहेत ती सुरू झालेली आहेत.